नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब कष्टकरांचे द्रष्टेनेते, थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंती सोहळा आणि स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा आज खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकुजी रामजी इदाते यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संसद महारत्न पुरस्कार प्राप्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. जेलमधून फरार तसेच उत्तर प्रदेश राज्यात 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात यश आले आहे. उत्तर प्रदेशमधील रामकोला पोलीस ठाण्यात गुन्ह्यात अटक आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप राम आजोरपाल याला खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी हा जिल्हा कारागृह दौरिया येथे स्थायीबंदी असताना 1 नोव्हेंबर 2022 रोजी त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असताना तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दरम्यान 27 फेब्रुवारीला हा आरोपी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय आणि तांत्रिक माहिती STF वाराणसीचे अधिकारी आणि अंमलदार यांना प्राप्त झाल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. डॉक्टर राजेश कापसे लिखित नायजेरिया पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच RJ शंकरा आय हॉस्पिटल या ठिकाणी पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र गोळे उपस्थित होते. नायजेरिया देशातील जीवनमान, खानपान, त्या ठिकाणची निसर्ग संपदा यासह नायजेरिया देशात वैद्यकीय सेवा दिलेल्या डॉक्टर राजेश कापसे यांनी या पुस्तकांचे सुंदर असे अनुभव मांडले आहे. या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने दुसरी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर राजेश कापसे यांचे आगामी पुस्तक राजूभाई BAMS याबद्दलही श्रोत्यांना माहिती देण्यात आली. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पनवेलकरांनी मोठ्या संख्येने दाद दिली. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते होणार आहे. मोहोपाडा येथील अचानक मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून विकासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 3,322 घरांच्या सुलभ बुकिंग आणि मदतीसाठी सिडकोतर्फे तळोजा आणि द्रोणागिरी येथे सुसज्ज किओस्क बुकिंग काउंटर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या बुकिंग काउंटरवर सिडकोच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सदनिकेची नोंदणी करण्यासाठी तसेच योजनेबद्दलच्या अन्य बाबींसाठी अर्जदारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे ज्या अर्जदारांना सदनिकांकरिता स्वतःहून ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसेल अथवा ऑनलाईन नोंदणी करतेवेळी काही अडचणी येत असतील अशा अर्जदारांकरिता सदर किओस्क बुकिंग काउंटर सुविधा उपयुक्त ठरणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या बुकिंग काउंटर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. अलिबाग रेवस मार्गावर थळ येथे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. RCF गेटसमोर थार जीपने डंपरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
अलिबाग रेवस मार्गावर RCF गेटसमोर पुढे चाललेल्या डंपरला जीपने मागून जोरदार धडक दिली. अपघातात जीप डंपरच्या मागील बाजूला घुसल्यामुळे जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी 5 वर्षाखालील बालकांना घरानजीकच्या पोलिओ बूथवर लसीकरण करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका मुख्यालयात सिटी टास्क फोर्सची सभा आयोजित करण्यात आलेली होती. सिटी टास्क फोर्सच्या बैठकीकरिता उपायुक्त आरोग्य सचिन पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या वतीने बचत गटातील महिलांकरिता 3 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी DNULMचे व्यवस्थापक विनया म्हात्रे आणि नवनाथ थोरात उपस्थित होते. या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण टीम फाउंडेशन यांच्या सहकार्याने घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये बचत गटातील महिलांना आपला उद्योग व्यवसाय करताना उद्योजकाच्या अंगी असावे लागणारे संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, बाजारपेठ मार्केटिंग, लेखा हिशोब व्यावसायिक गुण वाढवण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच उद्योजकाचे कार्य, महत्त्व, उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, अचानक येणारी आव्हाने, यावर मात करताना लागणारी कौशल्ये याविषयी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी महिलांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये 16 बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला. पेण तालुक्यात दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढतच असून एका दिवसात 48 जणांचा श्वानदंश झाल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. तर जानेवारी महिन्यात 329 जणांना कुत्रा चावल्याची नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. पेणमध्ये ठिकठिकाणी असणारी दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांस मच्छी आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी श्वानांचे झुंडच्या झुंड पाहायला मिळतात. पेणमध्ये असणाऱ्या वर्दळीच्या जागेत वावरत असणाऱ्या लहान मुलांच्या एकाच वेळी किमान 4 ते 5 कुत्रे अंगावर येऊन चावा घेत असल्याचे प्रकार पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. थोर समाजसुधारक कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंती सोहळा आज शेलघर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. स्वर्गीय भगत साहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतूनही काळजी घेतली. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी, त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्वर्गीय भगत साहेबांच्या अंतःकरणात कायम होती. 29 फेब्रुवारी म्हणजेच दर 4 वर्षांनी त्यांची जयंती असते, त्यामुळे ती अधिक उत्साहात साजरी केली जाते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. शिवरायांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी 4 प्राधान्य घटक आहेत. गरीब, युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या 4ही घटकांसाठी काम झाले आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे केले. यावेळी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि शेतकऱ्यांसह विविध घटकांना लाभ वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संजय राठोड, अतुल सावे, खासदार भावना गवळी, हेमंत पाटील उपस्थित होते.